बघू शकता छान अशा चवळीच्या ओल्या दाण्यांची भाजी, जी अगदी झटपट बनवून तयार होते आणि चविष्ट पण लागते. तर नमस्कार, मी कविताच किचन आणि ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत छान अशी ओल्या चवळीची भाजी. तर खूप सुंदर आणि अगदी झटपट बनवून तयार होते. तर नवीन पाहणारे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक, शेअर नक्की करा. चला आता आपण व्हिडिओकडे वळूया. तर बघू शकता इथे मी ओल्या दाणे घेतलेले आहे आणि त्या शेंगा येतात ना ओल्या, त्या छान अशा स्वच्छ निवडून घेतलेल्या आहे आणि जे कोवळे होते ना शेंगा, तर त्या कट करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर इथे आपण स्वच्छ निवडून झाल्यानंतर ह्या शेंगा स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण हे दाणे आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याला भाजी बनवून घेणार आहोत. तर बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवत आहे आणि शेंगा नव्हतं दाखवलं, मी डायरेक्टच दाखवले. तर इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी. आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. तर इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल मी 1 चमचा इतकं घेतलेलं आहे. कढई गरम करत ठेवलेली आहे आणि आता इथे आपण एक कांदा कट करून घेतलेला आहे. तर गरम तेलामध्येच आपल्याला तो घालून घ्यायचा आहे मित्रमैत्रिणींनो. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असणार तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे छान असं आपण फोडणीमध्ये कांदा छान फ्राय करून घेणार आहोत. त्यानंतर इथे लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे मी, कारण त्याच्यामुळे भाजीची टेस्ट खूप सुंदर येते. तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा मैत्रिणींनो, सगळ्यांना आवडेल अशी भाजी बनवून तयार होते ही. पुन्हा मी इथे चमच्याने छान असं मिक्स करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे लाल तिखट. तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. तर इथे मी 2 चमचे इतकं लाल तिखट घातलेलं आहे आणि अर्धा चमचा इतकी हळद घातली आणि इथे मी हा मटण मसाला घेतलेला आहे, तो अर्धा चमचा घातलेला आहे. तर खूप सुंदर अशी बनवून तयार होते. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर ह्या पद्धतीने आपण छान असे याची फोडणी तयार करून घेणार आहोत आणि मैत्रिणींनो, कांदा अगदीच पटकन शिजायला हवा म्हणून आपण ह्याच्यात 1 ते 2 चमचे इतकं पाणी घालून घेणार आहोत. पाणी घातल्यामुळे आपल्याला भाजीला रंग खूप छान येतो. कारण फोडणीमध्ये पाणी घातलं ना तर रंग आणि चव दोन्ही छान येतात. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा मैत्रिणींनो. मी 2 चमचे इतकं पाणी घालून घेतलेलं होतं. आता इथे आपली छान अशी फोडणी बनवून तयार आहे. त्यानंतर इथे जे धुतलेले दाणे आहेत ना आपले शेंगा आणि दाणे, ते आपण ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कुठून पाहतात ते सुद्धा कमेंट करून सांगा मला. आता इथे पुन्हा आपण छान असं चमच्याने मिक्स करून घेणार आहोत मैत्रिणींनो. तर बघू शकता ह्या पद्धतीने करून बघा एकदा. तर छान अशी झटपट बनवून तयार होते आणि ही भाजी तुम्ही भाकरबरोबर, पोळीबरोबर छान अशी करून खाऊ शकता आणि ह्याच्यात तुम्ही तिखट जास्त घातलं तरी छान लागते. तर आता इथे आपण ह्याच्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी घालून घेतोय मैत्रिणींनो. तर खूप सुंदर अशी बनवून तयार होते. तर ह्या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात ओल्या चवळीच्या शेंगा येत आहेत, तर नक्की करून बघा ही भाजी. आणि इथे आता आपण 2 ते 3 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत. शेंगदाण्याचं कूट मुळे भाजी खूप छान लागते, तर नक्की करून बघा, खाऊन बघा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत.